नमस्कार. विज्ञानयात्री पॉल वॉल्डन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री पॉल वॉल्डन हे रशिया, जर्मनी आणि लॅटिफिया या देशांचे रसायनशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रातील वॉल्डन व्युत्क्रमण इन्व्हर्शन अभिक्रिया या संशोधन कार्याचे संकल्पक आणि शोधकर्ता. रासायनिक अभिक्रिया दरम्यान संरचनेच्या व्युत्क्रमणाच्या घटनेला वॉल्डन व्युत्क्रमण असे म्हणतात. सामान्यतः वॉल्डन व्युत्क्रमणाला प्रकाशीय व्युत्क्रमण म्हणून संबोधले जाते. संरचनेच्या व्युत्क्रमणामुळे परिभ्रमणाच्या दिशेत बदल होऊ शकतो किंवा नाही. वॉल्डनचे व्युत्क्रमण म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये रेणूमधील चिरल केंद्राचे उलटणे होय. रेणू चिरल केंद्राभोवती दोन एनॅन्शिओमर तयार करू शकत असल्यामुळे वॉल्डन व्युत्क्रमण रेणूचे संरचनेचे एका एनॅन्शिओमेरिक स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते. 1896 वॉल्डन यांनी फॉस्फरस पेंटॅक्लोराईडसोबत अभिक्रिया करून मॅलिक क्लोरोसल्फॉनिक आम्लामध्ये रूपांतर होताना प्रकाशीय परिवलनाचे व्युत्क्रमण झाल्याचे नोंदवले. वॉल्डन व्युत्क्रमणाला अभ्यास अनेक अभिकारके आणि प्रकाशीय सक्रिय पदार्थांच्या सहाय्याने विस्तृतपणे केला गेला आहे. संरचनेतील बदलासाठी कदाचित सर्वात समाधानकारक स्पष्टीकरण सन 1911 वॉर्नर यांनी सुचवले होते आणि ते सामान्यतः वॉल्डन व्युत्क्रमणाची विरुद्ध पृष्ठभाग यंत्रणा म्हणून ओळखले जाते. SN2 अभिक्रियेदरम्यान जेव्हा अभिक्रियाकारकांचा प्रवेश आणि निष्कासहित होणाऱ्या गटाचे बाहेर पडणे एकाच वेळी घडते तेव्हा चतुष्कोणीय कार्बन अणूवर वॉल्डन व्युत्क्रमण वॉल्डन इन्व्हर्शन होते. याचा परिणाम म्हणजे ज्या केंद्रावर हल्ला होत आहे तेथील संरूपणाचे व्युत्क्रमण होते. SN2 अभिक्रियेतील कॉन्फिगरेशनच्या व्युत्क्रमणाच्या स्टिरिओकेमिकल मार्ग खाली स्पष्ट केला आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी पॉल वॉल्डन यांनी दाखवून दिले की वेगवेगळ्या अभिकारकांच्या सहाय्याने मॅलिक ॲसिडचे रूपांतर किंवा क्लोरोसक्सिनिक ॲसिडचे क्लोरोब्युटेनडायओइक ॲसिड यामध्ये करता येते. त्यावेळी जरी प्रत्येक पदार्थाचे निरपेक्ष संरूपण ज्ञात नव्हते तरी हे स्पष्ट होते की यापैकी एक प्रक्रिया स्टिरिओ केंद्रावरील संरूपणाच्या व्युत्क्रमणामुळे तर दुसरी प्रक्रिया संरूपण धारणेने घडते. अनेक तपासण्यामधून हे निश्चितपणे दिसून आले की SN2 अभिक्रियेच्या दरम्यान चिरल पदार्थाची स्टिरिओ केमिस्ट्री सामान्यतः उलट होते. प्रस्थापित अभिक्रियांच्या स्टिरिओकेमिकल प्रभावावरील वॉल्डनच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आपण कधीकधी SN2 अभिक्रियेच्या स्टिरिओ केमिस्ट्रीला वॉल्डन इन्व्हर्शन असे संबोधतो. रेणूमधील असममित किंवा चिरल कार्बन अणूची उपस्थिती किंवा अनुपस्थिती हा केवळ असमरूपता किंवा चिरलतेचा आणि त्यामुळे एनॅन्शिओमरचा निकष नाही, परंतु हे निश्चित आहे की बहुतेक रेणूमध्ये चिरल कार्बन अणू असतात आणि ते प्रकाशीयदृष्ट्या सक्रिय असतात. एखादी विशिष्ट अभिक्रिया कोणत्या यंत्रणेने पार पडली आहे किंवा पडेल हे ठरवण्यासाठी एक योजना विकसित करणे हे वॉल्डनचे व्युत्क्रमण होते. इंगोल्ड आणि त्यांच्या सहकार्याने गती निकषाद्वारे एखादे प्रतिस्थापन समकालिक मार्गाने झाले की अनुक्रमिक मार्गाने हे कसे ओळखावे हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी त्यापैकी एका किंवा दुसऱ्या यांत्रिक मार्गाला चालना देणाऱ्या संरचनात्मक वैशिष्ट्यांचा आणि अभिक्रियेचा परिस्थितीचा शोध घेतला. मूलतः कोणती यंत्रणा घडेल हे कोणत्या संक्रमण अवस्थेची ऊर्जा कमी आहे यावर ठरते. याचे विश्लेषण संरचनात्मक संदर्भात केले जाऊ शकते, ज्यामध्ये प्रारंभिक बंध तोडण्यासाठी लागणारे ऊर्जा खर्च, संक्रमण अवस्थांचे त्रिमितीय वातावरण आणि प्रस्तावित द्रावकांचे संभाव्य स्थिरीकरण करणारे परिणाम इत्यादी बाबींचा समावेश असतो. सामान्यतः संश्लेषणात स्पेसिफिक SN2 यंत्रणेचा वापर करणे पसंत केले जाते कारण त्यामुळे एकच अपेक्षित उत्पादन मिळते. स्टिरिओकेमिस्ट्री म्हणजे अवकाशातील अणूंची मांडणी आणि विशेषतः रासायनिक संयुगांची हँडेडनेस होय. जेव्हा एक कार्बन अणू 4 भिन्न गटाशी जोडला असतो तेव्हा ते गट कार्बनभोवती अशा प्रकारे रचले असतात जणू ते एका चतुष्फलकाच्या
शिरोबिंदूवर आहेत आणि कार्बन त्यांच्या केंद्रस्थानी आहे. परिणामी अशा दोन भिन्न रचना शक्य होतात. या एकमेकात न बसणाऱ्या आरशातील प्रतिमा असतात, ज्यांना एनॅन्शिओमर म्हणतात. एनॅन्शिओमरची रासायनिक संरचना खूप सारखी असते आणि त्यामुळे त्यांचे रासायनिक भौतिक वर्तनही खूप समान असते. तथापि त्यांच्यामध्ये काही रासायनिक फरक आहेत आणि त्यांची प्रकाशीय क्रियाशीलता भिन्न असते. ते समतल ध्रुवीकृत प्रकाशाला विरुद्ध दिशांना फिरवतात. वॉल्डने दाखवून दिले आहे की अभिक्रियांच्या मालिकेद्वारे एका प्रकाशीय क्रियाशील पदार्थाचे त्याच्या एनॅन्शिओमरमध्ये रूपांतर करणे शक्य होते. त्या काळातील रसायनशास्त्रज्ञांनी असे गृहीत धरले होते की वॉल्डनने वापरलेल्या प्रकारच्या प्रतिस्थापन अभिक्रिया अशा प्रकारे घडतील की अवकाशी मांडणी एकतर तशीच राहील किंवा कदाचित ती यादृच्छिक होईल. वॉल्डनने दाखवून दिले की त्याच्या अभिक्रियांच्या मालिकेत कार्बनभोवतीच्या गटांना एक विशिष्ट अवकाशी मांडणीतून दुसऱ्या मांडणीत पद्धतशीरपणे स्थानांतरित व्हावे लागते. वॉल्डन उत्क्रमणाच्या शोधानंतरच्या 40 वर्षात आणखी काही अनेक उत्क्रमणे शोधली गेली. तथापि प्रकाशीय सक्रिय प्रारंभिक उत्पादनावरील सर्वात प्रतिस्थापन अभिक्रिया उत्क्रमणास कारणीभूत ठरल्या नाहीत. काहीमध्ये संरूपण कायम राहिले तर काहीमध्ये एनॅन्शिओमर उत्पादनाचे मिश्रण तयार झाले. रसायनशास्त्र शाखेतील सर्वात जास्त प्रमाणातील संशोधन कार्य म्हणजे वॉल्डन उत्क्रमण किंवा इन्व्हर्शन अभिक्रिया ही होय. या संदर्भात ऑप्टिकल क्रियाशीलता आणि वॉल्डन उत्क्रमण इन्व्हर्शन अभिक्रिया प्रणाली याबाबत सर्वसमावेशक आणि समाधानकारक स्पष्टीकरण सन 1911 आल्फ्रेड वेर्नेर यांनी दिल्याची नोंद आहे. SN2 प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये टेट्राहायड्रल कार्बन परमाणू यावर रासायनिक अभिकर्मक केमिकल रिएजंट याचा हल्ला होतो. परिणामी या टेट्राहायड्रल कार्बन परमाणूसोबत असलेल्या रासायनिक समूहाचे विलगीकरण होते. रासायनिक अभिकर्मक केमिकल रिएजंट याचा हल्ला आणि रासायनिक समूहाचे विलगीकरण या दरम्यान वॉल्डन उत्क्रमण किंवा इन्व्हर्शन होत असल्याचे स्पष्टीकरण सन 1911 आल्फ्रेड वेर्नेर यांनी दिली. पॉल वॉल्डन यांचा जन्मदिनांक 26 जुलै 1863 रोजी रशियन साम्राज्यातील रोझुलास येथे, आता स्टॅल्बे पॉरिश लॅटिव्हिया येथे आहे. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. रिगा येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी संलग्नित महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन 1886 त्यांनी विविध अभिकर्मकासह नायट्रिक आणि नायट्रस ॲसिडच्या अभिक्रियांचे रंग मूल्यमापन आणि नायट्रिक ॲसिड शोधण्यासाठी रंग पद्धतीच्या संवेदनाशीलतेच्या मर्यादा स्थापित करण्यासाठी त्यांचा पहिला वैज्ञानिक अभ्यास प्रकाशित केला. पॉल वॉल्डन आणि विल्यम ओसवॉल्ड यांनी आण्विक वजनावरील क्षारांच्या जलीय द्रावणांच्या विद्युत चालकतेवर होणारा प्रभाव या संदर्भात संशोधन कार्य केले. विल्यम ओसवॉल्ड हे प्रसिद्ध बाल्टिक जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. भौतिक रसायनशास्त्राचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. उत्प्रेरक रासायनिक समतोल आणि अभिक्रियेचा वेग या क्षेत्रातील मोलाच्या संशोधनासाठी त्यांना सन 1909 साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. सन 1890 आणि सन 1891 पॉल वॉल्डन यांनी लायप्झिग विद्यापीठात विशिष्ट सेंद्रिय आम्लांच्या रासायनिक मूल्यावर संशोधन कार्य केले. सन 1892 पॉल वॉल्डन यांची रिगा तांत्रिक विद्यापीठात विश्लेषणात्मक आणि भौतिक रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकपदावर नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठात पॉल वॉल्डन यांनी गाळाच्या थरामधील ऑस्मॉटिक घटना या शीर्षकांतर्गत संशोधन पदवी PhD शिक्षणासाठी आवश्यक प्रबंध सादर केला. सन 1902 त्यांनी अजैविक आणि सेंद्रिय सॉल्व्हंट्स ऑटो डिसोसिएशन सिद्धांत मांडला. सन 1905 पॉल वॉल्डन यांना माध्यमाची कमाल आण्विक चालकता आणि चिकटपणा यांच्यातील संबंध आढळला आणि सन 1906 सॉल्व्हेशन ही संकल्पना प्रस्तावित केली. सन 1914 पॉल वॉल्डन यांनी सामान्य तापमान रूम टेम्परेचर या अवस्थेत इथेल अमोनियम नायट्रेट आयनिक द्रावण याचे संश्लेषण केले. पॉल वॉल्डन हे प्रसिद्ध लॅटिव्हियन बाल्टिक जर्मन रसायनशास्त्रज्ञ, स्टिरोकेमिस्ट्री आणि त्रिमितीय रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या इतिहासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ते जगभर ओळखले जातात.
त्यांनी एका विशिष्ट स्टिरिओकेमिकल अभिक्रिया वॉल्डन इन्व्हर्सन याचा शोध लावला, ज्यामध्ये चिरल रेणूची रचना आरशातील प्रतिमेसारखी उलटी होते. रासायनिक अभिक्रियेदरम्यान संरचनेच्या उत्क्रमणाच्या घटनेला वॉल्डन उत्क्रमण असे म्हणतात. सामान्यतः वॉल्डन उत्क्रमणाला प्रकाशी उत्क्रमण असेही संबोधले जाते. संरचनेच्या उत्क्रमणामुळे परिभ्रमणाच्या दिशेत बदल होऊ शकतो किंवा नाही, या संदर्भात वॉल्डनचे कार्य मोलाचे आहे. वॉल्डनचे उत्क्रमण म्हणजे रासायनिक अभिक्रियामध्ये रेणूमधील चिरल केंद्रकाचे उलटे होणे होय. रेणू चिरल केंद्राभोवती 2 एनॅन्शिओमर तयार करू शकत असल्यामुळे वॉल्डन उत्क्रमणामुळे रेणूच्या संरचनेत एका एनॅन्शिओमेरिक स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते. त्यांनी पहिल्यांदा खोलीच्या तापमानाला द्रव असणाऱ्या इथिलोअमॅनियम नायट्रेट या आयनिक द्रावात संश्लेषण केले. भौतिक रसायनशास्त्र द्रावणातील आयनाची गतिशीलता आणि स्निग्धता यासंबंधी सहसंबंध दर्शवणारा नियम, वॉल्डनचा नियम, हा त्यांनी शोधून काढला. दिनांक 22 जानेवारी 1957 रोजी पॉल वॉल्डन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री पॉल वॉल्डन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.